नमस्कार, तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीन या चॅनलमध्ये। तर आज मी बनवणार आहे पायनॅपल पेस्ट्री। तर या पेस्ट्रीची ऑर्डर मला सकाळीच आल्यामुळे ही ऑर्डर मला खास माझ्या मैत्रिणीने दिली होती। तर मला या पेस्ट्री खरं तर परवडल्याच नाहीत द्यायला, पण तरी सुद्धा असो मी या पेस्ट्री रेडी केल्या आणि तिला फक्त 4 पेस्ट्री हव्या होत्या। त्यामुळे मी फक्त 80 ग्रॅम प्रीमिक्स घेऊन हा स्पॉन्ज रेडी करून घेतला होता आणि अशा पद्धतीने पायनॅपल पेस्ट्री मी रेडी केल्या होत्या। तर मी तुम्हाला याची किंमत सुद्धा नंतर सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर बघा, यासाठी मी नेहमीप्रमाणेच तीन लेयर्स रेडी केल्या होत्या आणि हा स्पॉन्ज रेडी करून घेतला होता। तर बघा, अशा पद्धतीने मी याला व्यवस्थित असं पायनॅपल क्रश लावून याला क्रमकोट करून मी व्यवस्थित असं घेतलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता, या पायनॅपल पेस्ट्री बनवायला खूप सोप्या जातात, परंतु शक्यतो आपल्याला या पायनॅपल पेस्ट्री द्यायला परवडत नाही। जर 50-60 रुपये जर पेस्ट्रीची एक किंमत असली तर शक्यतो ही पेस्ट्री परवडते, परंतु मला खरं सांगू या पेस्ट्री परवडल्याच नाहीत। तरी असो, तर बघा अशा पद्धतीने मी याला आता फायनलायझिंग करून घेणार आहे। तर पेस्ट्रीमध्ये शक्यतो आपण क्रीम जास्त यूज केली तरी चालते, आणि ज्या कस्टमरने मला ही ऑर्डर दिली होती तिला सुद्धा क्रीम खूप आवडते, तर त्यासाठी मी पेस्ट्रीमध्ये क्रीम भरपूर वापरलेली आहे। तर तुम्ही बघू शकता। तर अशा पद्धतीने मी आता याला स्क्रॅपरच्या मदतीने याला फायनलायझिंग देऊन घेणार आहे। तर खूप छान अशा पेस्ट्री आपल्या झटपट रेडी होऊन जातात। तर तुम्हाला सुद्धा पेस्ट्रीचा बिझनेस करायचा असेल तर काही हरकत नाही। तरी असो, शक्यतो खर्च माझा जरी निघाला तरी बस। तर बघा, आता मी फक्त अर्धा चमचा न्यूट्रल जेल घेतलं होतं आणि थोडंसं पाणी टाकून त्याचसोबत याच्यामध्ये थोडासा येलो कलर मी मिक्स केलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण हे रेडी करणार आहोत। तर बघा, परफेक्ट प्रमाणात हे व्यवस्थित रेडी होणार आहे आपलं। तर बघा, मी स्पॅच्युलाच्या मदतीने अशा पद्धतीने याला व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे। तर मी याला केकला पूर्ण कव्हर करून घेणार आहे, तुम्ही बघू शकता। तर बघा, नंतर मी 1 तास हा केक फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवला होता आणि नंतरच याला आपण अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत। तर मला या 4च पेस्ट्री रेडी करायच्या होत्या, तर तुम्ही बघू शकता। आणि नंतर मी मोदक नोझल घेऊन अशा पद्धतीने याला डिझाईन करून घेतलेली आहे आणि अर्थातच शेवटी यामध्ये आपल्याला चेरी लावून घ्यायच्या आहेत। तर त्यासुद्धा मी अशा पद्धतीने अर्धी चेरीचे काप करून व्यवस्थित अशी चेरी लावून घेतलेली आहे आणि त्यासोबत चॉकलेट कंपाऊंडने अशा पद्धतीने छोटे छोटे डॉट देऊन घेतलेले आहेत आणि नंतर स्प्रिंकलर लावून अशा पद्धतीने आपल्या पेस्ट्री रेडी झाल्या आहेत। तर मी या पेस्ट्री साधारणतः 35 रुपयाला एक पेस्ट्री मी सेल केली होती। तर तुम्हाला कशी वाटली पेस्ट्री मला कमेंट करून नक्की सांगा। तर त्यासोबत मी अशा पद्धतीने पॅकिंग करून दिलेली आहे। तर पेस्ट्री पॅकिंगसाठी आपल्याला असे छोटे बॉक्स मिळतात, ते तुम्ही मार्केटमधून सहज अवेलेबल होऊ शकतात, ते तुम्ही घ्या आणि अशा पद्धतीने आपण पायनॅपल पेस्ट्री याच्यामध्ये ठेवून देणार आहोत। तर मला साधारणतः 100 रुपयाला 50 पीस भेटले होते पायनॅपल पेस्ट्री बॉक्सचे। तर मी अशा पद्धतीने एकदमच घेतल्यामुळे आपल्याला खरं तर परवडतं। तर पाहू शकता तुम्ही, खूप छान अशा पेस्ट्री आपल्या रेडी झालेल्या आहेत। तर मी याला अशा पद्धतीने बॉक्समध्ये व्यवस्थित भरलेला आहे आणि हा आता पॅक करून मी त्याचसोबत स्पूनसुद्धा देणार आहे। तर ते सुद्धा आपल्याला छोटे छोटे स्पून मार्केटमध्ये सहज अवेलेबल होतील आणि ते तुम्ही एकदमच घ्या, जेणेकरून आपल्याला ते परवडेल। तर बघा, अशा पद्धतीने या पेस्ट्री मी रेडी केलेल्या आहेत। तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।